ची संधी मिळालेली आहे तर मी थोडंच बोलणार आहे। तर प्रथम सर्व उपस्थित सर्व मान्यवरांना मी माझ्या सर्व सहकारी गुरुवर्य आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी वंदन करते आणि मला ज्यांनी शिकवलं त्या गुरूंना मी वंदन करते। स्वामी समर्थ आणि सरस्वती मातेला वंदन करते आणि माझे 2 शब्द सुरुवात करते। तर आज गुरुपौर्णिमा म्हणजे महर्षी व्यास यांचा जन्मदिवस आहे। त्यांनी महाभारत हे मोठं काव्य लिहिलं, 18 पुराण आणि 4 वेद पठन केले आणि लोकांना नैतिकतेचे धडे त्यांनी शिकवले, नीतिमत्ता शिकवली, त्यानंतर भक्तिभाव शिकवला। म्हणून ते आजवर गुरु ठरले। अनेक दिवस बरोबर 3-4 हजार वर्षापूर्वी हे गुरु होऊन गेले तरी आज तागायत ते जिवंत आहेत, कारण आज आपण त्यांचं स्मरण करतो। म्हणून पहिले गुरु आहेत ते महर्षी व्यास, म्हणून आद्य गुरु असं मानलं जातं त्यांना। तर महर्षी व्यासानंतर गुरु तर आहेतच, ते आपल्याला शिकवणारे गुरु असते। तर त्यांच्याकडनं विद्या घेतल्याशिवाय प्रत्येक जन्माला आलेल्या मनुष्याला गुरुशिवाय शिक्षण मिळत नाही, हे तितकंच खरं आहे। पण आपली पहिली गुरु ही ती माता आहे। आपल्यासाठी अनंत दिवस ती कष्ट करत असते, अहोरात्र ती माझा मुलगा सुखी व्हावा यासाठी प्रयत्न करत असते आणि कित्येक रात्र ती जागलेली असते। माझा मुलगा आजारी आहे म्हणून मांडीवर घेतलेली असते। ती म्हणजे माता आपली आणि ती आद्य गुरु आहे। तिला वंदन करून मी 2 शब्द सांगते। आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी, बुद्धीचे माहेर, मांगल्याचे सार, अमृताची धार आई माझी। अशी आई, अनंत उपकार आपल्याला करणारी ती आई आपली गुरु आहे। तिला वंदन दररोज केलं तर कुठल्याही देवाला आपल्याला पाया पडावं लागणार नाही। प्रत्यक्ष गुरु आपल्या समोर असताना इतर देवाला जायची गरज नाही। त्यासाठी आई वडिलांना आधी वंदन करा आणि नंतर मग शाळेतल्या गुरुंना भजा, कारण आपल्याला पुढची वाटचाल आहे जीवनाची तो आपले गुरु म्हणजे आपले शिक्षक देत असतात। त्यांना आदराने वागा, आदराने बोला आणि त्यांच्याशी नम्रपणाने वागा, तरच ती गुरुदक्षिणा आमच्यासाठी होईल आणि आम्ही शिकवलेले जे संस्कार आहेत तुम्ही शेवटपर्यंत घेऊन जावा, हीच माझी अपेक्षा आहे। एवढे 2 शब्द बोलून तुम्ही माझं